हॅलो एव्हरीवन, मेघास फूड डायरीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघतोय लसूणी भेंडी कशी बनवायची ते. खूप सोपी आणि अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे बघा. तशीच खायलाही खूप चवदार लागणार आहे. तर सुरू करूया. इथे घेतलंय मी अर्धा किलो भेंडी. मी आधीच स्वच्छ धुवून आणि वाळवून घेतली आहे. जर का ओली असेल तर तुम्ही तिला पुसून घ्या. आता काप कसे करायचे ते पाहूया. आधी हेड आणि टेल कट करून घेऊया आणि असे भेंडीचे उभे काप करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता, असेच पूर्ण काप करून घ्यायचे आपल्याला. आता शेंगदाणे भाजून घेऊया. आपल्याला हे नंतर लागणार आहे बघा. ह्याला ग्राइंड करायचं आपल्याला. जास्त फाईनही नको, आपल्याला थोडंसं जाडसर असायला हवं. आणि भेंडी जर का नॉनस्टिकमध्ये केली तर लागत नाही, तर जमेतोवर नॉनस्टिक यूज करा, नसेल तरी हरकत नाही. आता तेल घेऊया. छान गरम झालं की फोडणीसाठी जिरे आणि मोहरी टाकायचं आहे. आणि आता टाकूया लसूण. हवं तर तुम्ही कढीपत्ता पण ॲड करा. आता थोडं परतून घेऊया. आपल्याला जास्त परतायचं नाही आहे, कारण हे भेंडीसोबतही शिजणार आहे. आणि आता ॲड करूया चिरलेली भेंडी. आणि परतून घेऊया. ह्याला कमीत कमी 10 ते 12 मिनटं तरी लागतील. तुम्ही बघू शकता, अजिबात चिकटपणा आलेला नाही आहे. त्यासाठी भेंडी धुतल्यानंतर छान अशी सुकू द्यायची, म्हणजे चिकटपणा येत नाही. हे बघा, भेंडी छान शिजलेली आहे. आता मसाले ॲड करून घेऊ. ह्यामध्ये जाणार आहे लाल तिखट. हे घरचं तिखट आहे. हवं तर तुम्ही काश्मीरी लाल तिखटही वापरू शकता, त्याने अजून छान असं कलर येईल. त्यानंतर हळद, धनेपूड, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. मीठ असं डायरेक्ट भेंडीवर टाकू नका, त्याने भेंडी चिकट होते. म्हणून मी आधी मसाले घातले आणि त्यावर मीठ टाकलं आहे. आता मिक्स करून घेऊया. आता आपण जे शेंगदाण्याचं कूट करून घेतलं होतं ते टाकूयात. परत 2-4 मिनटं परतून घेऊया. आता त्यावर सोडूया खूप सारं कोथिंबीर. आता मिक्स करून घेऊया. बघा, मस्त अशी क्रिस्पी, आणि मला हीच कन्सिस्टन्सी हवी. तुम्ही अजून, जर का तुम्हाला क्रिस्पी हवी असेल तर तुम्ही अजून जास्त वेळ परतून घ्या. मस्त आपली भेंडी शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता, अजिबात चिकट झालेली नाही. आणि मस्त चटपटीत अशी आपली लसूणी भेंडी तयार आहे. आणि हो, रेसिपी आवडली असेल तर
मेघाज फूड डायरीला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरही फॉलो करा. तोपर्यंत खुश रहा, खात रहा.